नमस्कार, सुप्रभात। आपण पाहताय TV9 मराठी। मी वर्षा नलवडे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे बच्चू कडू यांच्या अल्टिमेटमची। बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि दुपारी 12 नंतर रेल्वे जाम करणार असा इशारा देखील बच्चू कडू देत आहेत। बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात आहे। 4 महामार्ग त्यामुळे जाम झालेत। नागपूर जबलपूर महामार्गावरती जामठा चौकात ठिय्या आंदोलन केलं जातंय। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा हा एल्गार आहे आणि याच आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। ग्रामीण भागात घरकुलासाठी कमीत कमी 5 लाख रुपये अनुदान द्या, याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, धान्याला उत्पादनासाठी हमीभाव द्या, दूध भेसळ रोखण्यासाठी नियम करावा, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे। ही 4 दृश्य आपण पाहतोय। नागपूर वर्धा महामार्गावरती बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेत। तर दुसरी दृश्य आहेत शेतकऱ्यांची सकाळची न्याहारी सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांनी नाश्ते आणलेले आहेत आणि ते आता ते खात असल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। तर तिसरे दृश्य पोलिसांचा कडक असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या तुकड्या देखील या आंदोलनस्थळी बोलावण्यात आल्याचं कळतंय आणि नागपूर जबलपूर महामार्गावरची ही चौथी दृश्य आपण बघत आहोत। बच्चू कडू हे सगळ्याच शेतकऱ्यांना संबोधित करतायत आणि हे सगळे शेतकरी हजारोंच्या संख्येने इथं एकवटल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। नागपूर हैदराबाद महामार्गावरची ही दृश्य कडूंचा चक्काजाम आंदोलन सध्या आपण बघत आहोत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा हा एल्गार आहे। शेतकऱ्यांसोबतच दिव्यांग बांधवांच्या देखील मागण्या मान्य कराव्या अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून केली जाते आणि आज दुपारी 12 पर्यंतचा हा अल्टिमेटम आहे। या संदर्भात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, काय माहिती मिळते या सगळ्या आंदोलनासंदर्भात? नक्कीच बच्चू कडू यांचा अल्टिमेटम संपायला अवघे 2.5 तास शिल्लक आहे। सरकारकडून अजूनही चर्चेचा प्रस्ताव बच्चू कडू यांच्यापर्यंत आलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि हा असा स्पॉट गनिमी काव्यानं निवडला की जिथनं 4ही महामार्ग बंद होईल आणि ते बंद झालेले आहे। लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहे त्या ठिकाणी लागलेल्या आहे आणि प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत इथनं हटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक 1-1, 1.5 महिन्याचं राशन घेऊन आलेले आहे। हे यवतमाळची टीम आपण बघू शकतो, यांनी आपल्या गाडीमध्ये 1-1.5 महिन्याचं धान्य सोबत घेऊन आलेले आहे। ट्रॅक्टर मध्ये धान्य सोबत घेऊन आलेले आहे। आता एका जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी मी बोललो, तो परवाची भाकरी तो त्या ठिकाणी खात होता, परंतु मी आंदोलनातून माघार घेणार नाही, परत जाणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे। आपण हे दृश्य परत एकदा दाखवतो। या ठिकाणी सभा सुरू आहे, 4ही बाजूचं ट्रॅफिक जाम आहे। वर समृद्धी महामार्गावर जाणारी वाहतूक सुद्धा बंद आहे। शेतकरी प्रचंड आक्रमक आहे आणि यावेळची परिस्थिती ही अत्यंत भीषण आहे। विदर्भात सोयाबीन सर्वाधिक पिकलं जातं आणि एकरी 1 क्विंटलही सोयाबीन यावर्षी झालेलं नाही आणि जे एकरी 1 क्विंटल सोयाबीन झालं त्याला कुठे 400 रुपये तर कुठे 2000 रुपये दर मिळतोय, हमी भावही मिळत नाही। त्यामुळे आम्ही कर्ज कसं भरायचं हा प्रश्न या शेतकऱ्यांच्या वतीनं उपस्थित केला जातोय आणि तोच प्रश्न घेऊन, कारण की शेतावर कुणी जहर पिऊन मरण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा आता लढायचा आहे। हा निर्धार जो आहे तो बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि तोच निर्धार घेऊन हे सगळे आंदोलक बच्चू कडू यांच्या पाठीशी उभे आहे आणि आंदोलनात सहभागी झालेले आहे आणि या प्रत्येकाची गरज आहे। म्हणजे जवळपास आम्ही सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो, कोणावर 1.5 लाख कर्ज आहे, कोणावर 2 लाख कर्ज आहे। गजानन, त्यामुळे आता सरकार कसा तोडगा काढतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।